देवळाशी सुखराशी हरी कथा तारू भवसागरीचे उंच अधिकारी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारू भवसागरचे उंच अधिकारी तुका म्हणे आवडी धरी कृपा करी मनवोनी तारू भवसागरचे उंच अधिकारी विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा वारकरी भूषण दिगंबरराव सोन्नेकर यांना वारकरी भूषण त्यांची पदवी मिळाल्याबद्दल आम्हाला सर्वांना आनंद आहे आणि आमच्या संस्थांच्या वतीनं व अशोकराव क्षीरसागर यांनी या 9 दिवस जे खोबऱ्याच्या वाटीचे हार दिलेत त्याबद्दल सुद्धा आमच्या सर्वांना आनंद आहे आणि त्यांचा सुद्धा आमच्या संस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार केला जाईल। आणि दुसरे म्हणजे आपल्या परिसरामध्ये संगीत विशारद हे कोणाला नसेल तर आमच्या संस्थेला त्यांचं भूषण आहे, म्हणून हरिभक्तीपरायण बोबडे काका यांचा सुद्धा हार घालून सत्कार केला जाईल। तरी या एकंदरीत या सत्काराचा स्वीकार करावं अशी आणि अशोकराव क्षीरसागर यांना सुद्धा हार घातला जाईल, कारण 9 दिवस त्यांनी वाटी खोबऱ्याची हार या मारुतीच्या श्रद्धेपोटी दिल्याबद्दल सर्व संस्थांच्या वतीनं धन्यवाद व त्यांचं अभिनंदन। Thank you.
देवाधिदेवा जगत्रय जीवा परिवेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वरणी गुणनाम ऐसे दी प्रेम काही कळा. महारुद्र देवस्थान भोगाव माता गोदावरीच्या पवित्र तीरावर हे जागृत देवस्थान आहे आणि या देवस्थानवर चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह शिवपुराण महाकथा भव्य दिव्य चालू असलेला हा उत्सव समारोपाकडे वाटचाल करत आहे. या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठाला विठाला सेवेकरता घेतलेला जगद्गुरु तुकोबारायांचा काल्याच्या प्रकरणातला अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दीन दुबळ्या या जीवाला सुखाचा पत्ता सांगितलेला आहे. विठाला विठाला मनुष्य म्हटलं की गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, देशातला असो, विदेशातला असो, शहरातला असो, खेड्यातला असो, एकाच गोष्टीची अपेक्षा करते, त्याचं नाव आहे सुख. विठाला विठाला मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे न वांछिता दुःख पावे येणे न पवे स्वतंत्रता. विठाला विठाला महाराजांचं म्हणणं असं आहे. बोलू नका मातांनो, शांत बसा, शांत बसा मातांनो. बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला नको म्हणलं तरी दुःखाचा सामना करावा लागतो. कोणाकोणाला दुःखाची गरज आहे त्यानं हातवरी करावर. दुःख पाहिजे का? अजिबात नाही. पण नको म्हणलं तरी आपल्या पाचीला पुजलेले विठाला विठाला न वांछिता पावे जीवे. अपेक्षा नाहीये त्या दुःखाची, पण दुःखानं मात्र आपली पाठ पुरवली. काय पाठच पुरवले. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहे तो उदास, थोड़े थोड़े सब जन दुखी, सुखी हरि के दास. काही लोकांना शरीराला इजा झालेली म्हणून माणसं दुःखी आहेत. काही लोकांच्या मनाला मार लागलेला आहे म्हणून दुःखी आहेत. काही लोकांच्या घरी कशाची कमतरता आहे? धनाची कमतरता आहे म्हणून दुःखी आहेत. पण कोणत्या न कोणत्या कारणानं आपल्याला दुःखाचा सामना करावा लागतोय. विठाला जो देखे सो दुखिया बाबा
दुःखी आहेत, कशानं दुःखी आहेत, कशानं दुःखी आहेत, कशानं दुःखी आहेत. दुःखाचे कारण वेगवेगळे आहेत, पण दुःख नाही असं नाहीच. विठाला विठाला दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार बसलेल्या माणसाला वाटतंय की उभं राहिलेले सुखी आहेत, आणि उभं राहिलेल्या मंडळीला वाटतंय कोण सुखी आहे? बसलेले सुखी आहेत. बसलेले सुखी नाहीत आणि उभं राहिलेले सुखी नाही. कारण वेगळी, दुःखाची कारण. यात सुख नाही हो, यात सुख नाही. संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही बाई, त्यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. मनुष्य म्हटलं या संसार नावाच्या गावाला आलेला आहे, आणि या संसार नावाच्या गावानं आजपर्यंत कोणाच्या पदरामध्ये कायमस्वरूपी सुख टाकलं नाही. आणि संसाराचे स्थिती नसा हे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरलासे, आणि का दुःखे सांगू किती. सकल संसाराचे स्थिती. जगद्गुरु तुकोबारायचं म्हणणं असं आहे, या संसार नावाच्या गावाला जी माणसं आतापर्यंत गेलेत ना, त्याला या दुःखानं पाछाडलेलं आहे. विठाला विठाला विठाला. थोडा मृदंगाचा इकडच्या वाढून दे, मला स्वराला जरा ढळमळायले. बाकी काही नाही, बाकीचा हे गलगा आवाज आल्यामुळे होते तसं. जीव गेलेला बरा, स्वर गेल्यावर. विठाला विठाला. मनुष्य म्हटलं की कोणत्या न कोणत्या व्याधीनं त्रस्त आहे. कोणतं न कोणतं दुःख त्याच्या पाठीमागं लागलेलं आहे. पुढे जाऊन बोलले तुकाराम महाराज, तेच दुःख जर दगडाला झालं तर दगड फुटल म्हणले. माणूस म्हणून सहन केलं यानं. विठाला विठाला. आता ह्या कॅमेऱ्यावाल्या भाऊन जर ह्या लोकांच्या मुलाखती घेतल्या ना, दादा तुमच्या जीवनात काही चढ उतार आले का, काही आडी अडचणी आल्या का, तुमचा थोडा अनुभव सांगा. कॅमेरा फुटल, कॅमेरा. यांच्या वेदना ऐकल्या मनात काय
वेदना आहेत, वेदना. विठाला विठाला संसाराचे दुःख ऐकून दगड फुटतोय म्हणल्यावर कॅमेऱ्याची काय चीज आहे? संसारी सुखाचा नाही अनुभव, संसारी सुखाचा नाही अनुभव, म्हणून देव आठवावा. प्रपंच याच्याबद्दल ज्ञानोबारायचं पण असं प्रखड मत आहे. काय मत आहे ज्ञानोबारायचं? यया फळ ना चुंबिता सुता साबरी वाढीन या सरळा फळना आतू पोकळा कास्तन झाले गळा शेळीचे. ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या 2 ओव्या दिलेल्या आहेत. या ओव्या जवळजवळ आपल्याला पाठ आहेत 15व्या अध्यायातल्या. ज्ञानोबारायांचं असं म्हणणं आहे, या संसार नावामध्ये, संसार नावाच्या या प्रवासामध्ये हे संसार नावाचं जे झाड आहे त्याला फळं लागत नाहीत, त्याला फुलं येत नाहीत, त्याला पानं लागत नाहीत, त्याचं लाकूडही उपयोगाला येत नाही, फक्त दिसायला झाड. विठाला मग काही लोक शंका करू लागले, असा संसार देवानं का लावला, का निर्माण केला? याच्यात सुख नाही का? सुख आहे. किती आहे? सुख थोडे. सुख पाहता दाजीला आमच्या ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर बांधता बांधता अर्धवट राहिले, तेव्हापासून दाजी जरा थोडं होईल ना. मग होईल. रामकृष्ण. विठाला विठाला. शब्द कसा आहे पहा. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख दुःख जास्त आहे कोणाच्याही संसारामध्ये. गरीबाच्याही सारखंच आहे आणि श्रीमंताच्याही. जितकं माणूस श्रीमंत तितकं त्याचे दुःख मोठे. विठाला विठाला. आणि मग अशा ह्या वेदनेला सामोरं जाताना ज्या संसारामध्ये मनुष्य जर्जर झालाय त्याला मग असंच मरायचं का? त्याला काही सुखासाठी काही ठारा आहे की नाही, त्याला काही ठिकाण आहे की नाही? आणि मग जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, या संसारात तुम्हाला मी सुखाचा पत्ता सांगतो. तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल कोणता पत्ता आहे?
हरी कथा. तुकोबरायाचं म्हणणं आहे, खचून जाऊ नका, व्यथित होऊ नका, आत्महत्या करू नका. संसार म्हटलं की त्याच्या पाठीमागं हे असणारच आहे. महाराज मग आम्ही काय करावं? महाराजांनी मार्गदर्शन केलंय. तुम्हाला सुखी व्हायचंय का? लोक म्हणले हो. मग हे मार्गदर्शन आहे. दीनानी दुर्बळाशी सुखराशी हरी कथा. या तीन दुबळ्या माणसाने भगवंताची कथा करावी. कथेचं आणि सुखाचं नेमकं कसं काय नियोजन आहे? असं आहे, ज्या ईश्वराची कथा करायची तो सुखरूप आहे. विठाला सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. देवा एवढं जगामध्ये कोणी सुखी, आणि त्याची कथा जर आपण केली तर आपण सुद्धा सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला जावा आणि त्या परमात्म्याने तुम्हाला आशीर्वाद द्यावा आणि तुम्ही सुखी व्हावं. हा थापटाक बा. कोणीच काय वाचू नका, अजून मी तास सुट्या लागलो नाही. सर्व सुखाचे आगर का मग का म्हणत नाही तुम्ही? बघू म्हणा आता तुमची संख्या जास्त आहे. सर्व सुखाचे आगर बाप रुखुमा देव
शाबास शाबास. विठाला विठाला. भगवंताची कथा का करावी त्याचं कारण असं आहे, त्याच्या पायाजवळ किती सुख आहे, किती 4 2 4 सर्व तुझे पायी सुख अर्धे थोडे सर्व सुख. सर्व सुखाचे आगर नरहरी सोनार. ज्या पांडुरंगाजवळ ज्या परमात्म्याजवळ सर्व सुख लोळणी घेतायत त्या देवाची जर आपण कथा ऐकली, कथा केली, आपण सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. विठाला विठाला. सदा नाम घोष कथा सदा चित्ता प्रमाणच आहेत ना तसे. का कथा करावी देवाची, का कीर्तनाला येऊन बसावं, का कथेला येऊन बसावं, ते कारण सुखाचं केंद्रबिंदू आहे. सुखाचं आल्याबरोबर माणसाच्या सर्व वेदना काय होतात, दूर होतात, दूर. आणि सर्व अलंकार आनंदे निर्भर. का कीर्तनाला यावं, का कथेला यावं, दुःख आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती मंदिरात गेल्यावरच होती. का मंदिराकडे यावं, मंदिराचा अर्थ काय, म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. मंगलता, दिव्यता, रम्यता जिथं आहे त्याला मंदिर म्हणतात. जिथं गेल्या गेल्या माणसाचं रमतंय, दुःखाचं सांत्वन होतंय आणि माणूस प्रफुल्लित आनंदी होते, अशी एकच जागा आहे, ती म्हणजे देवाचं ठिकाण. विठाला विठाला. या कथेचा, या कीर्तनाचा महिमा मी एका उदाहरणानं तुम्हाला सांगतो. संसारात कशी येणं कमी होतात. तेरढोकी गाव नावाचं गाव ऐकले का? तेरढोकी ऐकलं का? गोरोबा महान संत वैराग्याचे महामेरू गोरोबा काकाचे गावाचं नाव तेरढोकी. तेरला इथं ढोकी हे नाळेश्वराजवळ आमच्या
नामदेव ढोकी हे ती ए तो कोणची ढोकी हा ते तिकडली सांगतो तेर त्या तेरला गोरोबा काका अवतारला आले आणि त्या गोरोबा काकानं परमार्थ करता 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 प्रपंचातले हातात पडल ते काम करावं गाडगे मडके घडवावं हे सगळं करता 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 विवाह सोहळा झाला आणि त्या विवाह सोहळ्यामध्ये सासऱ्यानं नवरी वाट लावत असताना गोरोबा काकाला काय घातलं शपथ घातली शपथ शपथ घातली आता ती शपथ देवाची घातली होती पण जशी घातली तशी यांनी सांभाळली गोरोबा काकाच्या सासऱ्यानं शपथच अशी घातली होती आजीवरी केले संतीचे पाळण विठोबाची आन तैसे करा आधी मोठ्या बहिणीची चूक झाली आणि पुन्हा बापाची चूक झाली मोठ्या बहिणीनं म्हणजे गोरोबा काकाला 2 बायका होत्या सख्या बहिणी सौती दुसरं लग्न का झालं पहिल्या पत्नीला लेकरूबाळ झालं नव्हतं का झालतं पण ते चिखल तुडविता काय झालं माती तुडविता नाही लेकरू वारलं आणि मग बाईनं रागाच्या भरात गोरोबा काका थापडबुकी करतील म्हणून बाईनं शपथ घातली होती गोरोबा काकानं शपथ सांभाळली दुसरं लग्न करून दिलं बाईनं नवऱ्याचं सासऱ्यानं पुन्हा चूक केली तीच शपथ हिच्या डोक्यावर जी शपथ आहे ती तिच्या डोक्यावर बसली मग दोन्ही पासून गोरोबा काका अंतरानं राहिले दोघींनी मिळून गोरोबा काकाच्या हाताला हात लावला स्पर्श केला गोरोबा काकाला राग आला माझ्या पांडुरंगाची शपथ मोडली म्हणले या हातानं मी हात ठेवणार तोडिले कर मेरू तू गोरा कुंभार कर आनेसाठी हात तुटले देवा चोखोबार गोरो केर ढोकीत देवाला धारा लागल्या डोळ्याला पंढरपुरात कुमाईसी सांगे करुणा कर मज लागी कर तुडिय रुक्मिणी माझ्या गोरोबाचे हात तुटलेत ग कोण तोडलेत ते आपले तोडलेत म्हणले का माझी शपथ बायकोनं माझी शपथ मोडली म्हणून स्वतःच तोडून टाकलेत आणि म्हणली मग आता त्याचा संसार मलाच करावा लागते सारला आणि देव पंढरपूरहून कुठं आले तीर ढोकीला आले देवानं विटा माती घडविल्या हळू देवानं सगळं सारलं करता वारी जवळ आली आणि वारी चुकून गोरोबा काका पंढरपूरला गेले वाळवंटामध्ये कीर्तन सुरू झालं नामदेव महाराजाचं कीर्तन कोणाचं नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग पुढे देवनाच पांडुरंग शनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग देवनाच पांडुरंग नामदेवाचं कीर्तन सुरू झालं आणि नामदेवरायाचं कीर्तन सुरू झाल्यावर त्या कीर्तनामध्ये नामदेवराव बसलेल्या
काय म्हणले? टाळ्या वाजून भजन करा म्हणून लोकांना हात वरी केले आणि भजन सुरू झालं. भजन सुरू झाल्यावर गोरोबा काका टाळ्या वाजून भजन करा म्हणल्यावर आता हेला कुठं हात येतं? तुंडकी हात, हे आपले तुंडेच हात वाजवालीत असे. आता तुंडेच वाजविता वाजविता वरी दन 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 आपले मालक टाळ्या वाजवाले. दोन्हीकून दोन बायका बसलेल्या सख्या बहिणी सवती म्हणल्या माय आपल्या मालकाला काय आले? हात फुटले म्हणले का असा आनंद झाला. आपली तर शपथ म्हणली आता देवानं सारलं केली गे माय. पण तितक्यात दोघी बहिणी म्हणल्या नामदेव महाराज तुमच्या कीर्तनाला आमचा लय आनंद झाला. आमच्या मालकाचे तुटलेले हात बोट वापस आले. होय आमचं मेलेलं लेकरू वापस येईल का? मग आमच्या मांडवाला गेला. आणि मग नामदेव महाराज म्हणले बाई हाक मारणं तुझ्या लेकराचं काय नाव आहे? म्हणून हाक मारल्या बरोबर मुलं उठविले कुंभाराचे. लेकरू हाक मारल्यावर कीर्तनात पळत आलं विठाला विठाला. एवढ्या कीर्तनात बसलेल्या महिला जरा ध्यान ठेवा. हे कीर्तन म्हणजे मनोरंजनाचा विषय नाहीये. कीर्तन म्हणजे काय? इथं अभंगच केलाय हे ना. चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी संत संगे अंतररंगे नाम बोलावे कीर्तन रंगी देवा सानिध्य सुखे डोलावे. ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम फले वैराग्याच्या तीव्राव्या. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा हे संताच्या घरची. अन्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करताळे समजले का नाही? यावं कीर्तन कथा जीवनाची व्यथा कमी कीर्तन कथा जीवनाची व्यथा कमी करण्याकरतायत, मनोरंजनाकरता नाही. पाम्पलेटवर टाकण्यासाठी आवाहन करा मला. आणि प्रत्येक पत्रिकेवर हा अभंग टाकायला पाहिजे. प्रत्येक पत्रिकेवर सप्त्याचा हा अभंग पाहिजे. का? महती समाजाच्या लक्षात येईल आणि समाज सुखी होईल. आणि त्याच्याकरताच अभंग आणि दुबळ्या या जीवाला सुखाचा पत्ता तुकोबाराने या अभंगातून सांगितलं. काय करावं?
भजन करावं. कथा म्हणजे काय? कथा म्हणजे कीर्तन हे नामघोष. सत्य करीती हरीचे दास सकळ ओतंबले रस पास भवबंधाचे. अंतकरणातून भजन करायचं कीर्तन कथेमध्ये. या काय होतंय? भजनानं माणूस सुखी होतय असा अर्थ आहे. विठोबा काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन म्हणलं की विषय ठरलेला आहे. चरित्र उच्चारावे केले देवे भगवान श्रीकृष्ण झाले. गोकुळामध्ये आनंदाला उधाण आलं. त्याचं कारण काय? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण घरी आनंदल्या नर नारी. गोकुळामध्ये आल्यावर गावाला असा आनंद झाला. कारण कसं आहे, देव आणि आनंद हे दोन आहेत का एकच आहेत? लय लवकर समजते. साखर आणि गोडी एकच आहे. आता बोला, एकच आहे. हे दोन आहेत की एक आहे? एकच आहे. तसा देव आणि आनंद हे दोन नाहीत. ते किती आहे? आणि म्हणून गोकुळामध्ये देव आल्याबरोबर गोकुळी आनंद प्रगटले सुख निर्भय ही लोक सकळ आहे. तुमचं काय होतं? गोकुळी आनंद झाला. आनंद बाळकृष्ण घराला. बाळकृष्ण घराला नंदाच्या अकस्मात देवानं यावं. आता संपूर्ण बसलेले मंडळी मला तुम्हाला विचारायचं, ही तुमची जी गंगा आहे समुद्राला चालली का समुद्र हिला भेटायला येते? आला समजा भोगावला, समुद्रानं ठरविलं जा बाबा मारुतीच्या पायाच पडून या, भोगावर राहील. गंगेनं समुद्राकडे जावं का समुद्रानं गंगेकडे यावं? तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर. गंगा ही सागराला जात असते आणि ती सागराच्या स्वरूपामध्ये मिसळत असते. परंतु कौतुक गोष्ट अशी आहे, गंगेला समुद्राकडे जावं लागते, समुद्र गंगेकडे येत नाही. गोकुळातले लोक देवाकडे, देवच गोकुळात. नंदाची आगावा धन्य त्याच्या दैवा देव आले. कौतुक असं आहे, जीवानं देवाकडे जावं असा आहे. परंतु भगवंतानं सांगितलं मी स्वतः तुमच्या गावाला येतो. थोडे गाव येतो, थोडे मनानं त्या देव गावात गेलाय. मनानच आळंदी हे एक गाव आहे,
देव मनाने आळंदीला आले. देहू एक असं गाव आहे, देव मनाने त्या देहूला गेले. आपल्या महाराष्ट्रात हे जसे 2 गाव आहेत, आता तसे आपल्या इकडे भरपूर आहेत. देव आरणला आले. सावता महाराज पंढरपूरला गेले नाही. देव ज्या गावात येतो म्हणजे ते काय गाव साधं आहे का मला सांगा बरं. देवाला यावं वाटावं असं गावाचं वर्तन असावं, असं राजाचं वर्तन असावं. तसं वर्तन होतं गोकुळातलं. आणि म्हणून देव गोकुळात आले. आल्याबरोबर गोकुळाचा काया पालट झाला. हळूहळू हळू 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 देव वाढायला लागले, रांगायला लागले. टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणे तुम्या देखील सये देव रांगायला लागले. रंगता रंगता भगवंताला काही लीला केलेल्या आहेत. रंगता रंगता घरामध्ये सांडा उंडी करू लागले. यशोदेनं देवाला उखळाला बांधलं. यशोदा मातेनं उखळाला बांधल्यावर देवानं हळू 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 ते उखळ उडीत नेऊन दारात 2 झाडं होते, त्या झाडाला नेऊन देवानं ते झाडं मोडले. झाडं मोडले की त्याच्यातून ते 2 दिव्य पुरुष बाहेर निघाले. ते दिव्य पुरुष कोण होते? झाडं होऊन का पडले होते? ते कुबेराची मुलं होती. मग झाडं होऊन का पडले? नारदानं शाप दिला. शाप का दिला? साधू संतांचा अपमान घडला त्यांच्याकडून. मला एक कळतंय, किती मोठ्याचे लेकर राहू द्या, साधू संतांचा जर अपमान झाला तर त्याला शिक्षा झाल्याशिवाय पर्याय नाही. संतापाशी बहु असावी मर्यादा, फलकटाचा धंदा पुरपुरी. साधू संतांचा अपमान झाल्यामुळे देवर्षी नारदानं त्या कुबेराच्या मुलांना शाप दिला. ते शाप दिले होते, म्हणले आमचे होऊ नये, आमच्याकडून चूक झाली, पण आम्हाला उशाप द्या, आमचा उद्धार कसा होईल. तर बघू देवर्षी तुम्हाला केलेल्या पापाचा पश्चाताप झालाय, आता तुमचा उद्धार करायला श्रीकृष्ण येतील, श्रीकृष्ण. आणि म्हणून पाडले. म्हणजे काय केलं? उखळी बांधिता विमल अर्जुनाचा उद्धार केला. विठाला हळूहळू 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 हळू देव चालायला लागले. चालता 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 गोपाळ छोटे छोटे हे लेकरासारखे. देवाला असा आनंद झाला. आपल्या घरातले जे छोटे छोटे लेकर आहेत ना, एखाद्या पाहुण्याचं लेकरू येऊ द्या, लय पटकन खेळायला जाते तिच्या संग. त्याला वाटतं हे आपल्या एवढंच आहे, हे आपल्या खेळण्याच्या काबिल पटकन दोस्ताना होते त्याच्या. तसे देवाला बालमित्र भेटले, आनंद झाला. भगवंताचा चेहरा पडला. का? बालमित्र आहेत म्हणले, पण सगळे काय होऊन गेले? खराब झालेत. त्याच्या तब्येती अशा, त्या तब्येती कशा सुधराव म्हणून देवानं सांगितलं, का रे गोपाळ, दही दूध तूप लोणी एवढ्या
सगळ्या सामुग्री उपलब्ध असताना तुमच्या तब्येती का खराब झाल्या? त्यावेळेस ते गोपाळ म्हणले, देवा आमचे मायबाप मथुरेच्या बाजारात नेऊन विकतात पण आम्हाला खाऊ घालीत. म्हणले मग तुमच्या मायबापाची मीटिंग घेतो. वयाच्या 7व्या 5व्या वर्षी पहिली ग्रामसभा घेतली भगवान श्रीकृष्णानं. गाव बोलवला आणि त्या गावामध्ये भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, हे पा आपलं दही दूध तुम्ही राक्षसाला नेऊन खाऊ घालता आणि आपल्या लेकराला उपाशी ठेवून हे बरं नाही. आणि ते राक्षस पुन्हा आपल्यालाच मारते. धर्मच अधर्माला ताकद द्यायला आपल्यात ताकदीव आपल्यालाच विरोध करतात. त्यापेक्षा आपल्या लेकराला खाऊ घाला. गावातले म्हणले आमचे त्यानं होत नाही, आम्हाला पोटाचं पडले. आणि मग भगवान श्रीकृष्ण म्हणले, गोपाळो दही दूध तुपलोनी खाऊ घालायचे तुमच्या मायबापाची कुवत नाही, माझ्या तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पुरे मनाल तो वरी. त्या दुधाच्या देवानं लोण्याच्या चोऱ्या करायच्या आणि त्या गोपाळाला खाऊ घालायचं. त्यांच्याच घरचं लोणी ते खाऊ घालायचं. पण नाव कोणावर यायचं? नाव कोणावर यायचं? लागल्या त्या गवळणी यशोदेला येऊन भांडायला. यशोदे लेकरू आमच्या घरी येऊन काय करते? दह्या दुधाच्या चोऱ्या करताय. यशोदा म्हणायची, माझ्या घरी 9 लाख गायी आहेत, दुधाचा आगर आहे, कशाला चोरील ग? तिचंय खरंय, त्या गवळणीचंय खरंय. पण ती यशोदा माता म्हणली, जर माझं लेकरू असेल चोऱ्या त्याला धरून दाखवा. काय करून दाखवा? आता हा सापडतय का? विठाला विठाला. तरी एक गवळण अशी पिछावच होती, पक्केच म्हणली त्याची नाही. त्याला माला मुद्द्यासह यशोदेवजवळ नेईन तरच. नावाची गवळण, नावाची गवळण नाही म्हणते, तयारीतच. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण गोपाळा समेत खरं तिच्याच घरी आले की आबा बाबा बाबा गपकन धरलं तिनं. धरल्या भगवान घाबरू लागले. आजी जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, हातापाया पडतो, मी पुन्हा येणार नाही. नाही 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 म्हणली. 4 चौघात तुझ्या आईनं माझा अपमान केलाय, मी बी असं तिच्या तोंडावर बरोबर करणार आहे म्हणली. मी खरं गपचिप चाल गपचिप. भगवान म्हणले, मी पुन्हा येत नाही, मला सोड की एवढे. नाही नाही म्हणली ती गाडगं घे. देव म्हणला मी घेत नाही. मग यशोदेन त्या गवळणीने एका हातात गाडगं घेतलं, एका हातात देवाला धरलं. म्हणजे चोर गाडगं, चोर गाडगं. काय गाडगं? पुरावा पुरावा. चोरण पुरावा सोबतच घेऊन निघाली. घराच्या बाहेर निघाल्याबरोबर 10-5 लेकरं आले, याला धल्लले त्याच्या महाग हुमळा. एवढ्यामध्ये ती गवळण असं ओढत नेली. देव म्हणाले, ते गवळण हळू न ओढ ना. मी का असं काय तू एटीम फोड आहे का? इतकं काय मी गुन्हा केलाय? ओढू नको ओढू नको. तुला दाखवते म्हणली. तुझ्या आईलाही दाखवते कसा गावाला सळवायला. फर 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 ओढत न्यायले. त्या गडबडीमध्ये तिचा पदर पडला आणि जुन्या बाया रामकृष्ण पदर घेत नव्हत्या का घेत होत्या? वया ना
पदर पडू देत नव्हते. आता पदर घेणं म्हणजे अडाणी बाईन घर वाया. आता पदर घ्यायची फॅशन राहिली नाही. जुना काळ होता, पदरच पडू देत नव्हते. आमच्या आजीनं, आमच्या इथं गोसायाचे घर 4-5 आहेत. तुमच्या इथं बी असतील का नाही? तर गोसाई एखादा असेल की माता पिठापुरतं. आमच्या गावामध्ये एक शंकर महाराज म्हणून होते. मी लग्न झाल्यावर त्याच्या पाया पडायला गेलतो ना, वयस्कर. त्यांनी सांगितलं 26 वर्ष मोठ्या माईनं मला पीठ वाढले. किती वर्ष? म्या तुमचं 26 वर्ष पीठ खाल्लं तुमच्या घरचं. गडीवर महाराजाचं 26 वर्ष पीठ खाल्लं, पण त्या 26 वर्षामध्ये मोठ्या माईचं मी तोंड पाहिलं नाही. इतका काय घेत होती? पदर. कसा एवढं मोठं कुंकू होतं म्हणले तुमच्या मोठ्या माईला, मोठ्या महाराजाच्या मन आमच्या आजीला असं कुंकू होतं. घो घो होत्या. आता काय? आणि जुन्या बाया पदर पडू देत ना. तितक्यात त्या एका हातात गाडगं आणि एका हातात देव. गाडगं कशाचं? लोण्याचं. मग आता तिला वाटलं पडलेल्या पदरानं कसं जावं? काही शाने सुरते माणसं आहेत पुढून, काय म्हणतील? मग काय करावं? गाडगं खाली ठेवावं आणि पदर घ्यावं. पण गाडगं खाली ठेवल्यावर हे महागल्ले काळटे काही गाडगं राहू दे. मग यशोदेला काय सांगावं, यानं काय केलंय म्हणून पुरावा तर लागल. मग आता काय करू म्हणले आपण, याचा हात सोडू आणि पटकन पदर घेऊन गपकून हात धरू. त्याला किती वेळ लागायला? पदर घ्यायला किती वेळ लागते? किती वेळ? 1 सेकंद लागते ना. पदर घ्यायला काय वेळ लागायला? इतकं होस तर कुठं जाणार आहे म्हणले मी. गुच्चा झालेला एखादा पडू लागल्या. देव तिथंच होते. पटकन हिनं पदर घेतला आणि पदर घेतल्यावर देवानं अशी लीला केली, तिचाच नातू तिच्या हातात अडकून दिला. नियमनला नातू हातात आला आणि तिला वाटायले कोण आले? कृष्ण आहे. फर 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 ओढत न्यायली. देव रस्त्यानं दुसऱ्या गेले, घरी जाऊन बसले. यशोदेच्या जवळ 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 लागले खेळायला. हे नातू आणि गाडग आणि हे उताडा ही फर 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 सर 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 ओढत न्यायले. ते नातू तितक्यात माय मी आहे मी ते पळून गेलं. म्हातारी म्हणाली तू काही नाटक कर, मी तुला सोडणार आता. हो तशीच गेली. गेल्यावर यशोदेला बाहेरून हाक मारली. बाबा तिनं आपलं खरं असावं, आपल्या लेकराला दुसऱ्याच्या लेकरानं मारावं, बुचकुरे घ्यावून रक्त निघालेला असं. अशा बाया मोठ्यानं बोलत्या. बाहेर ये. बाहेर म्हणलं. यशोदा म्हणली मा सकाळी सकाळी गिराय कोण आला? आपला बाबा कुठे बघू द्या म्हणते. बाबा तिथंच खेळायला नंदी बैल. पहिले खेळायचे नंदी बैल होते ना लाकडाचे, भौरा. अरे म्हणले बुवा तर घरीच आहे, कशाला बाई हाक मारायली? कोणीतरी ताकाला आला असेल म्हणली. पुन्हा दुसरी हाक आली. यशोदे बाहेर ये. आरोतुरच आरोतुर बोलल्या. मग मात्र कृष्णा म्हणला जी बाहेर कोण आले? बरोबर माय. भगवान श्रीकृष्ण म्हणले असले चिल्लर काम आपण करीत नसतो. तू बघ कोण आले कोण राहिले. तसं म्हणून नाही म्हणले माय चल आपण दोघं जाऊ. हा तसं चल म्हणला. सम्या रम्यानं काही होईल. यशोदेनं श्रीकृष्णाला हाताला धरलं. दोघं मायलेकर दारात आले. दारात आल्यावर ही फड 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 म्हातारी बोलायला लागली. आणि म्हातारी बोलता बोलता म्हातारीचं लक्ष गेलं देवाच्या आणि यशोदेच्या हाताला कृष्ण म्हणली. माय मग यशोदेच्या हाताला कृष्ण आहे तर आपल्या हाताला कोण आहे? असं पाहिलं की असं म्हणाले. मी तुला तवाच म्हणलं की ते पळून गेलं म्हणून. हा ब्रह्मविद्येचा
धरू पाहता पैसा येईल हातागे पुढच्या नारी. नातरुंड बघितल्यावर हिला वाटलं माझं खरंय. नातरुंडाकडे बघितल्यावर मग यशोदेकडे. यशोदा म्हणाली काय नाही म्हणजे पावला ती गवळण महागारी फिरली. अशा गवळण यायच्या. परवा आला मुच्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊनी ताकाचा डेरा वरी फुडीला सैराट. रोज गारान यायची एक गवळण. आणि ती गवळण कृष्णाला यशोदेला येऊन म्हणाली कृष्ण यशोदे काय सांगावं तुझ्या मारलाय ग. केसरियानी धावोनी अनेक बाई सारखे. सुटेना यशोदे बाळ तुझा काना कोठवर सुसू धिंगाणा. लागल्या अशा गवळणी गारानं घेऊन येऊन सांगायला. तर गवळण अशी आली. ती गवळण म्हणली यशोदे आता आम्ही तुला शेवटचं विचारायला आलो. आम्ही गावात राहावं का नाही सांग. कृष्णाशी सांगावे गोकुळी तुझ्या लेकरानं उठून जायचं. एवढ्या बसली गपचिप नाही ती गवळण. दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी बैल लेकर बाळ ढोर वासर त्या गाडी बैल पसारा भरून गाव सोडलं. देव आले घरी. म्हणले कृष्णा म्हणले जी झालं का तुझ्या मनासारखं. म्हणले काय झालं मी काय केलं गाव सोडून गेली की म्हणली ती बाई. म्हणले मी काय केलं म्हणली भंड मांडलास म्हणली. असं एक एक जर गाव सोडून मनुष्य गेलं तर आपल्या बापाचं काय नाव राहील. बरं बाबा म्हणले इथून पुढे व्हायचं नाही. पण ती कोण्या रस्त्याने गेली भोगावच्या रस्त्याने गेली. जाय देव गेले तिकडं. आपलंच मतदान कमी होईल. आपलंच मतदान कमी होईल. मग आर म्हणले काय काळजी करू नको म्हणले मी तिला कसं वापस आणायचं ते. देव गेले मस्त नवरा बायको गुलू 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 लेकरं बाळ ढोर वासर घेऊन चालले. देव म्हणले ह्याला परत कसं न्यावं बाबा. युक्ती करावं लागती. तिला लागली तहान. अहो काय पाणी पाणी करायला पाणी आणा की. म्हणले पाणी आणू. बर हे कासरी धर म्हणले तोवर त्या बाईच्या हातात कासरे दिले. हे गवळी उतरलं पाणी आणायला. आता विहीर काय जवळ आहे की काय. पाणी आणायला जाऊस तर देवानं त्या गवळ्यासारखंच रूप धरलं. त्या गाडीवानासारखं तिच्या नवऱ्याचं रूप धरलं.
आणि कळशी भरून बी आणली. ते कळशी चरवी जशाला तशीच तिच्या चरवीसारखी. नवऱ्याचं रूप धरलं जशा तसं गेली गाडी. लेकरा बाळानं पाणी पेलं, हळू 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 गाडी हाणा सुरू केली. गाडी निघाल्यावर देव म्हणू लागले जरा सांभाळून राहत जाव, आता दुनिया पहिल्यासारखी राहील. माणसं रूप बदलायलेत, माणसं पहिल्यासारखे विश्वासू राहिले नाहीत. माय म्हणली मी मर्यादानच राहते हो, जस काय ह्याची बायको आहे. असा देव लागला समजून सांगायला. गाडी निघाली की हे आले पाणी घेऊन. बोल. तिचा नवरा पाणी घेऊन आला. आबा बाबा म्हणला गाडी तर लय माळाला लागली क्यो. लेकराला कासरे पण म्हणला गाडी पांढरा पटका. बाबा बाबा म्हणला काय मेळ काय झालाय पण असता. पळू 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 आले. अर्धी चरवी तर रस्त्यानं सांडली त्याची. गाडीच्या पुढे उभा राहिलं. लागले दोघांचे भांडण. कोण आहेस रे तू? गाडीवान म्हणला तू कोण आहेस? गवळण एकदा त्याच्याकडे बघायली, एकदा याच्याकडे बघायली. म्हणली माया आत उतर बरं खाली. उतर म्हणलं ते आता हे देवच होता, याला भेटतोय होय. उतरला. ह्याची दोन हाणाहाणी सुरू झाली, मारामारी. देवानं तिसरं एक रूप दिलं. जाऊ द्या म्हणला तोवर मी याची बघतो. गाडी निघाल्यावर हे ना त्याला धरलं. त्याचं भांडण सुरू झालं की चौथं रूप धरलं. जाऊ द्या गाडी. आणि हे चार झाले. आणि गवळी ते गवळे म्हणला आपलं इथं भेटत नाही, नंदराजाकडे चला. हे चारीला चारी म्हणले चला कोण भेट आहे. याला काय करायचं होतं फक्त याला परत आणायचं होतं. वापस आले. नंदराज चावडीवर बसलेले. नंदराजानं आयुष्यात पहिल्यांदा 5 माणसं सारखेच बघितली. किती माणसं? नंदराजाला चक्कर यायची. आता काय करावं? आवळे सारखे दिसे. नंदराज म्हणले काय भानगड कोणाला ठाव. हे 5 जण आले. म्हणले महाराज आमचा वाद आहे. काय? ही बायको त्याला देऊन टाका. नंदराजानं बायकोला बोलले इकडे ये. म्हणली माय इकडे. ह्याच्यातला तुझा नवरा कोणता आहे? म्हणली माय सारखे दिसायले. त्याच्या संग जाय म्हणजे मी त्याच्या संग गाठ बांधायला. तुम्ही द्या म्हणली मला. तुला बाई ओळखू येईनत का तुझे मालक? काय तीळ, काय खाना खुना जाब, काय सारखेच आहेत म्हणजे. कपड्यात फरक नाही, चलण्यात फरक नाही, बोलण्यात फरक नाही. नंदराज मनातल्या मनात म्हणले हे आपल्या बाबाचाच खेळ दिसायला आहे. आर म्हणले लय सूप आहे की न्याय निवाडा. म्हणले ही 20 फुटाची भिंत आहे. याच्यावरून उडी मारून पलीकडे जे जाईल त्याची बायको. हे जे होतं का नाही ओरिजिनल नवर ते म्हणला महाराज काय बायकोच गेली म्हणतो. आपला चार जे होते 4 हे म्हणले आता ह्या बायकोत अडकण्यात मजा. चारीला चारी उडी मारून पलीकडे गेले. ओरिजिनल गवळी होतं ते पाया पडलं. नंदराजाला म्हणला माहीच की बाबा तुझीच बायको आहे म्हणले. पण आजपासून गोकुळ सोडून जाशील का? आमच्या बाबाचं नाटक होतं. अशा अनेक लीला त्या परमात्म्याने केल्या. आणि मग मात्र गाव सोडून गोशाळेत गेले. गायी सांभाळल्या. उरलेल्या वेळेत खेळ खेळले. जमा केलेल्या शिदोरीचा काला गोपाळांना वाटप केला. आपल्यालाही मिळणार आहे ज्ञानेश्वर. ब्रह्मादि कर्म